जय बाळा मित्रांनो, आज तू सांगोला जरा पंचायत समिती मोर जरा बसले ते लोक जरा काय आंदोलन आहे जरा विचार जरा चौकशी करू त्यांची कशाबद्दल काय जरा म्हणजे आपल्याला बी कळल आणि दुसऱ्याला बी कळल विचार नानासने कशाबद्दल काय आंदोलन जरा घेऊया त्यांची चौकशी आई बस बस बसले नाना नाही सगळे बघा बघा ये बसले विचार जरा कशाबद्दल काय नाना हो कशासाठी आहे. आलेगाव मध्ये काय झालंय ग्रामपंचायतचं मासिक मीटिंगला जे ठराव होतात तो ग्रामसभेमध्ये एक अडचणीसाठी ठराव मांडला असेल किंवा एखाद्या कामासाठी ठराव मांडला असेल तर तो ठराव तिथं फक्त चर्चेसाठी घेतला जातोय आणि आत ग्रामसेवक आणि सरपंच तो ठराव बाजूला ठेवून रेकॉर्डवर हा दुसराच ठराव ओढला जातोय चुकीच्या मार्गाने व निकृष्ट दर्जाची कामं केली जातात. निधी 2-2 कोटी रुपये यांच्या खात्यावर निधी असून सुद्धा ही काम करत नाहीत. सगळ्या गावात घाणीचं साम्राज्य आहे. गटारीतलं घाण कुठली काढली जात नाही. आरो फिल्टर बसवला आहे तर 2 वर्ष झालं बसवलं आहे पण आता अद्यापर्यंत चालू नाही. एक सरकारी दवाखान्यामध्ये 5,000 रुपयाचा आरो फिल्टर बसवला आहे आणि त्याचं 50,000 बिल काढले. बेस्ट. तसंच प्रिंटर आणि कॅम्प्युटर 18,000 रुपयाचा खरेदी केला आहे त्याचं 50,000 रुपये बिल काढले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव इथं एक आरो संच बसवला आहे मुलांसाठी पाणी प्यायसाठी सोय करायची म्हणून. ते जवळजवळ 50,000 रुपयाचं असेल त्याच्यावर 1 लाख ते 1.25 लाख रुपये बिल काढून यांनी अशीच अफरातफर केलेली आहे. तरी ही सर्व प्रकार थांबावा यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. तुम्हाला काय सांगायचं ना काय नाही. प्रशांत जाधव हा कार्यकर्ता म्हणजे सामाजिक चळवळी कार्यकर्ता आहे आणि त्याने एक आंदोलन चालू केल्यामुळं आम्ही सामाजिक कार्यात सहभागी असल्यामुळे आमचा त्यांना पाठिंबा आहे म्हणून इथं आम्ही त्यांच्यासोबत. आता तुमचं काय म्हणणं आहे शेवटी म्हणजे कळू द्या लोकांनी जरा. बीडीओ साहेबांनी याच्यावर गंभीरतेने सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक काय आरेतुरेचा भाषा वापरतोय किंवा प्रोसिडिंग व्यवस्थित लिहित नाही. ग्रामसभेचं सभेतलं चर्चेचं प्रोसिडिंग वेगळं आणि लिहिणारं प्रोसिडिंग वेगळं केलं जातंय. अशा ग्रामसेवकावर कायदेशीर हक्कभंगाची कारवाई करून त्याला सेवेतनं बडतर्फ करावा असं आमची विनंती आहे आणि त्यासाठी आमचा पाठिंबा आहे. होय बेस्ट बेस्ट. बघा असं त्यांचं आहे बघा इथं बसले आंदोलन लावलंय पंचायत समितीच्या मोरं बघा पंचायत समितीच्या मोरं हे केले तर साहेब आहे तर सगळे इथं आहे ते हलगीचं चालू आहे. हलगी लावूनच आंदोलन चालू आहे बघा बघू शकता आपण हलगी चालावर तुम्ही आंदोलन ठेवलंय. बघा यासाठी सांगोला तालुक्यात आंदोलन आहे. यावर तुम्हाला काय वाटतं की प्रत्येकाने लाईक करा कमेंट करा. असेच नवनवीन बनण्यासाठी नामदेव गारगरवाले यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा.